नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूर्य करे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर प्राध्यापक आवाड सर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मराठी भाषेतील काही कन्फ्यूज करणारे जे शब्द आहेत, मुलांना जे स्पर्धा परीक्षेमध्ये कन्फ्यूज करणारे जे काही शब्द आहेत त्या शब्दावर आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करूया। तर चला तर मग आजच्या लेक्चरमध्ये एक नंबरचा शब्द आहे बघा, तो शब्द आहे अनल। तर अनल या शब्दाचा अर्थ आहे आग। आग म्हणजे आग, अग्नी, वाय। ओके, तर अनल म्हणजे आग। त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे अनिल, म्हणजे इथं एक वेलांटी वाढली तर अनल म्हणजे आग, तर अनिल म्हणजे वायू किंवा वारा। त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे समर। तर समर या शब्दाचा अर्थ आहे युद्ध। त्याच्यानंतर समीर या शब्दाचा अर्थ आहे वायू किंवा वारा, म्हणजे इथं समर तर इथं काय आहे समीर, म्हणजे इथं मला काय वेलांटी दिलेली आहे, त्यामुळं शब्दाचा अर्थ बदलला। म्हणजे मराठी भाषेमध्ये शब्दामध्ये एकच अक्षर जर बदललं तर त्या शब्दाचा अर्थ बदलून जातो। त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे सविता। सविता म्हणजे सूर्य। त्याच्यानंतर सरिता म्हणजे नदी, म्हणजे इथं वी आहे आणि इथं री आहे, म्हणजे एक अक्षरामुळं शब्दाचा अर्थ बदलला। सविता म्हणजे सूर्य, तर सरिता म्हणजे नदी। तर सूर्य, रवी, आदित्य, चंडासू, दिवाकर, सहस्र, रवी अशा पद्धतीनं सूर्याचे समानार्थी शब्द आहेत। काय म्हणलं मी? सूर्य, रवी, आदित्य, भास्कर, चंडासू, सहस्रकर, दिवाकर। तर सरिता म्हणजे नदी। त्याच्यानंतर केसरी म्हणजे सिंह, जंगलाचा राजा सिंह। त्याच्यानंतर केशरी म्हणजे रंगाचे नाव, म्हणजे इथं स आहे केसरी तर सिंह, तर इथं केशरी म्हणजे काय आहे रंगाचे नाव। त्याच्यानंतर पुढं आई, आईचा समानार्थी शब्द आहे जननी, जन्मदाती। त्याच्यानंतर वडील, तर वडिलाचा समानार्थी शब्द आहे जनक, जन्मदाता, म्हणजे इथं आई जन्मदाती, इथं वडील जन्मदाता, इथं आई आहे जननी तर वडील आहे जनक। त्याच्यानंतर पुढचा शब्द बघा सूर्य। बघा सूर्यचा समानार्थी शब्द आहे चंडासू, सहस्रांशू। त्याच्यानंतर चंद्र, हिमांशू, सुधांशू, म्हणजे इथं चंडाशू, इथं हिमांशू, इथं सहस्रांशू, सुधांशू, फक्त काय काय अक्षरांचा फरकामुळं शब्दाचा अर्थ बदलून जातोय। त्याच्यानंतर पुढं चंद्र। बघा चंद्रमा, चंद्रमाचा समानार्थी शब्द आहे चंद्र। त्याच्यानंतर चंद्रिकाचा समानार्थी शब्द आहे चांदणी, म्हणजे इथं मा आणि इथं का आहे। त्याच्यानंतर पुढं नवराचा समानार्थी शब्द आहे कांत, भ्रतार आणि बायको कांता, म्हणजे नवरा म्हणजे कांत तर बायको म्हणजे कांता, नवरा म्हणजे भ्रतार तर भार्या म्हणजे बायको। त्याच्यानंतर पुढं शशू म्हणजे ससा आणि शशी म्हणजे ससा, शशांक म्हणजे चंद्र। त्याच्यानंतर पुढे बघा मयूर। मयूर या शब्दात समानार्थी शब्द आहे मोर। त्याच्यानंतर मयूक या शब्दात समानार्थी शब्द आहे किरण, म्हणजे इथं मयूर र आहे आणि इथं मयूख ख आहे, म्हणजे या शब्दाचा अर्थ बदला, मयूर मोर, मयूख किरण। त्याच्यानंतर मख म्हणजे यज्ञ। त्याच्यानंतर पावक म्हणजे आग, पादप म्हणजे वृक्ष। त्याच्यानंतर मुलगा म्हणजे नंदन, तनुज, आत्मज, सुत्ता। त्याच्यानंतर मुलगाचा समानार्थी शब्द आहेत, तर मुलगाचा विरुद्ध शब्द मुलगी, नंदन, नंदिनी, म्हणजे मुलाच्या समानार्थी शब्दाला जर आ आकारांत लावलं, जसं मुलगा तनुज, मुलगा तनुजा, मुलगा तनुज, मुलगी तनुजा, मुलगा आत्मज, मुलगी आत्मजा, मुलगा सुत्त, मुलगी सुत्ता, मुलगा दुहित, मुलगी दुहिता।